हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूल यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण वाय या पोएमचा वॉर्मिंग अप इथे सोडणार आहोत, ज्यामध्ये चिटचॅट आणि त्याचसोबत काही प्रश्न दिले ज्याची उत्तरं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित देणार आहे. इथे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभडे इथून आहे. चिटचॅट हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा वॉर्मिंग अप हा सुद्धा, म्हणजे जो आपल्या पोएम शिकण्यासाठी आपल्याला मदत करणारे. वाय म्हणजे का किंवा कशासाठी. वाय डू वी आस्क क्वेश्चन, आपण का विचारतो प्रश्न. उत्तरे, आस्किंग क्वेश्चन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग. इट डेव्हलप्स द क्युरिओसिटी अँड सो वी आस्क क्वेश्चन्स टू गेट इन्फॉर्मेशन अँड गेन नॉलेज. डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स, आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात का. Answer है, most of the time we get to all questions, but sometimes we get an answer if our question is difficult or illogical. How are questions useful our life, आपल्याला प्रश्न आपल्या आयुष्यासाठी का महत्त्वाचे. Answer है, many great thinkers embraced idea of constantly questioning as it is getting into the habit of self-reflection. It helps to gain information and knowledge. It also helps us to make someone start conversation, so they important to gain knowledge and also communication with others. Do we think critically without questions, आपण चिकित्सकपणे विचार करू शकतो का प्रश्नांशिवाय. आन्सर आहे, if someone puts questions of us we start thinking critically answering. We never think critically unless and until questions are asked. Question 5. Which 5 WH words are used to frame questions? तर कोणते 5 WH words आहेत, तर हे आहे what, where, when, why and how are used to frame questions. आपल्या सर्व प्रश्नांची सुरुवात ही what, where, when, why आणि how नेच होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, many why questions of your childhood must have been answered by now. म्हणजे लहानपणी तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आत्ता मिळत असतील. यू मे वॉन्ट टू नो द वाय ऑफ मेनी फॅक्ट्स. राईट डाऊन 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिझन कॉज 1 इज डन फॉर यू. वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलार रिजन. असे किती प्रश्न पडतात आपल्याला लहानपणापासून, ज्यांचे उत्तर आपल्याला मोठं होत गेलं की आपसुकच मिळतात. तर त्यांनी म्हटलं की असे कोणते प्रश्न की ज्याची उत्तरं तुम्ही शोधत होता. तर आपण म्हणूयात, वाय डू वी स्टडी इंग्लिश. इंग्लिशचा अभ्यास का करायचा असं होतं आपल्याला. वाय डू वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट. जंगली श्वापदं ही अरण्यातच का राहतात. वाय इज देअर नो आईस इन द डेझर्ट. वाळवंटात बर्फ का नाही आहे. वाय डोंट वी व्हिजिट ऑल द कंट्रीज इन आवर लाईफ. आपण सगळ्या जगाला का भेट देऊ शकत नाही आहे पूर्ण आयुष्यात. वाय शुड वी हेल्प ओनली द पुअर अँड नॉट द रिच. आपण फक्त गरिबांनाच का मदत करायची, श्रीमंतांना का नाही करायची. वाय कांट द सी, म्हणजे आपण अख्खा समुद्र का नाही बघू शकत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन आपल्याला बघतोय. इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. आता आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये हाव, वेन, वेअर, व्हॉट, हू, हुज, विच आणि वाय हे प्रश्न दिलेत, क्वेश्चन वर्ड दिलेत. आता ही सगळी कंसातली उत्तरं आहेत आणि ही उत्तरं मिळण्यासाठी आपण फ्रेम करायचं आहे क्वेश्चन. या 4 प्रश्नांची आधी उत्तरं लिहूयात. फर्स्ट बघा, मुंबई हे उत्तर येण्यासाठी व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचं कॅपिटल कोणतं आहे तर मुंबई. तर नेक्स्ट उत्तर आहे ऑन SB रोड. तर कसं येणार, वेअर, कारण वेअर म्हणजे कोठे. वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. तुझी शाळा कोठे विचारण्यासाठी आपल्याला वेअर वापरायचं आहे. नेक्स्ट म्हणजे कधी जाणार आहेस, तर कधी म्हणण्यासाठी वेन वापरायचं आहे. वेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. अँड हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक स्लोली. कसा चालतोय तो, कसा विचारायचा असेल तर हाऊ वापरायचं आहे. नेक्स्ट नंबर 5, 6, 7, 8चं क्वेश्चन आहे बघा. ब्लू हे उत्तर यायचं, तर विच कलर इज युअर फेवरेट. तर विचने सुरुवात होणार. मिस्टर अश्विनी पाटील कोण आहे तुमचे शिक्षक सांगण्यासाठी हू वापरायचं. हू टीचेस यू इंग्लिश. माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. कशी काय किंवा का झाली ते सांगण्यासाठी आपल्याला वाय वापरायचं आहे. वाय आर यू लेट टू. तू का उशिरा आला आहे. मग त्याने ते कारण दिले. जेव्हा आपल्याला कारणं द्यायचे असतात ना प्रश्न, वायने सुरू होतो.
हुज पेन हॅव युअर बॉरोड. तर अमन्स पेन हे उत्तर येतं बरोबर ना. हुज कोणाचा म्हणायचं असेल तर हुज वापरायचं आहे. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड ऑल दिस क्वेश्चन्स आन्सर फ्रॉम द वॉर्मिंग अप लेसन. नाव इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर टू युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना अचूक उत्तरं पाठवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.